आज हेल्दी किचनमध्ये हेल्दी तेवढीच टेस्टी रेसिपी बनत आहे. दुधी हा शक्यतो कोणाला आवडत नाही आणि मुलांना तर नाहीच नाही. परंतु तुम्ही अशा प्रकारे दुधी जर त्यांना बनवून दिला तर ते अगदी आवडीने खातील. आणि ही चटणी बनवलेली आहे ही दुधीच्या सालीपासून बनवलेली आहे. तरी इतकी सुंदर टेस्टी चटणी होते. तर ही रेसिपी तुम्ही सर्व पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजत ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये एक 3 ते 4 चमचे उडीद डाळ, 3 ते 4 चमचे चणा डाळ हे स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजत ठेवा. तुम्हाला जर तांदूळ नको असतील तर फक्त डाळी टाका आणि 1 चमचा मेथ्या टाकून हे आपल्याला 2 तास भिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला सकाळी जर नाश्ता करायचा असेल तर रात्रभर भिजवून ठेवा. अगदी छान भिजते. 2 तासात ही अगदी छान भिजून जाते. तुम्ही पाहू शकता अगदी छान भिजलेलं आहे. तर हे अगदी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि ह्याची बारीक अशी स्मूथ पेस्ट केली की थोडा वेळ रेस्टसाठी ठेवायचं आहे. इकडे एक दुधी हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दुधी भोपळ्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. दुधी भोपळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. दुधी भोपळ्याचा रस केसांना लावल्यास केस मजबूत होतात व त्यांची वाढ छान होते. दुधी भोपळ्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात. दुधी भोपळ्यामध्ये मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर असतो. दुधी भोपळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखर अगदी हळूहळू वाढते. दुधी भोपळा खाल्ल्याने तणाव, चिंता तसेच झोपही चांगली लागते. दुधी भोपळ्याचे नियमित सेवन केल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होते. तर हा अत्यंत उपयोगी दुधी भोपळा हा सर्वांनीच खाल्ला पाहिजे आणि मुलांनाही दिला पाहिजे. इथे मिक्सरमध्ये दुधी भोपळ्याच्या फोडी, आलं, मिरच्या आणि कोथिंबीर, थोडे जिरे घालून आणि अर्धा चमचा मीठ घालून ह्याच्यामध्ये पाणी लागेल एवढं घालून ह्याची छान अशी स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि ती पेस्ट आपण जे वाटण केलं होतं ना तांदूळ डाळींचं त्याच्यामध्ये मिक्स करायचे. हळूहळू अशी छान मिक्स करून एकजीव असं करायचं आहे हे सर्व मिश्रण आणि पाहू शकता याचा कलर किती चेंज झाला आहे. आता याच्यामध्ये एक 3 ते 4 चमचे रवा घालायचा आहे. रवा घातल्यामुळे काय होतं आपला हा नाश्ता आहे ना एकदम क्रिस्पी होण्यासाठी मदत होते आणि कुरकुरीत होतो, छान लागतो असा एकदम त्याची टेस्टही खूप छान येते आणि हा थोडा वेळ आपल्याला ना बाजूला ठेवायचा आहे झाकून आणि इथे आपण चटणी बनवू. चटणीसाठी इथे पॅनमध्ये थोडं 1 चमचा तेल घालून त्यावर जिरे, मोहरी, नंतर उडीद डाळ आणि ही भाजलेली चणा डाळ हे सर्व घालून छान असं परतून घ्यायचं आहे. एकदम कुरकुरीत होईल. थोडासा हिंग घालायचा आहे. हिंग अवश्य घाला त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि इथे काही थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत. हे सर्व छान क्रिस्पी असं कुरकुरीत परतून घ्या आणि त्यामध्ये आपण ज्या दुधी भोपळ्याच्या साली काढलेल्या होत्या ना त्या स्वच्छ धुवून याच्यामध्ये घाला आणि याला छान परतून घ्या. या सालींचा थोडासा असा कच्चेपणा निघून गेला पाहिजे म्हणजे आपल्या चटणीची टेस्ट आहे ना खूप सुंदर अशी लागते आणि हा बघा थोडा एक 2-3 मिनिटं परतून झाल्यानंतर ना यामध्ये आपल्याला ना थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मी थोडंसं आलं घातलेलं आहे. आलं आणि काही लसणाच्या पाकळ्या, थोडीशी मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. कारण आपण याची चटणी बनवत आहे. परतल्यानंतर याची टेस्ट अतिशय सुंदर लागते आणि हे थोडे 2 मिनिटं परतून झालं ना की त्यामध्ये थोडी कोथिंबीर घाला. कोथिंबीरही परता त्यामुळेही त्याची टेस्ट खूप छान लागते आणि अशी चटणी ना एकदा करून पहा. आपण शक्यतो साली फेकून देतो. पण ही अशी चटणी तुम्ही भाकरी, पोळी, भाजी किंवा इडली, डोसा कशाबरोबरही खा. थोडी कढीपत्त्याची पानं घातली पण कढीपत्त्याची पानं अगोदरच घाला. त्यामुळे ती छान भाजली जातात. आता ही थंड झाली की मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि म्हणजे याच्यामध्ये ना थोडंसं मी आमचूर पावडर घाला किंवा माझ्याकडे कैरी होती ना तर मी त्याच्यामध्ये कैरी घातलेली आहे. तुम्ही लिंबूही पिळू शकता किंवा आमचूर पावडर घाला. त्याच्यामुळे अतिशय सुंदर चटणीची टेस्ट लागते. एकदा ही चटणी नक्की करून बघा. तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. शक्यतो ही दुधीच्या सालीमध्ये अतिशय पौष्टिक गुणधर्म असतात आणि ही पहा किती आपल्याला आता ह्याला फोडणी वगैरे काहीच द्यायचं नाहीये. ही अशीच खायची आहे. ही इडली, डोसा, भाकरी, पोळी, भाजी कशाबरोबरही
इथे आपले पीठही छान भिजलेलं आहे. आता आपण जो रवा टाकला होता ना, तोही छान भिजलेला आहे. याच्यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ आणि थोडासा सोडा टाकलेला आहे. अगदी किंचित असा सोडा टाकायचा आहे आणि तवा छान असा तेलाने ग्रीस करून पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये इथे थोडं-थोडं मिश्रण घालत ना आपल्याला ह्याचे छान असे कुरकुरीत डोसे बनवायचे आहेत. तुम्ही हे असं दुधी भोपळ्याचे डोसे नक्की करून तुमच्या मुलांना टिफिनमध्ये द्या. अगदी आवडीने खातील. म्हणजे अगदी समजत सुद्धा नाही की हा दुधी भोपळ्याचा डोसा आहे आणि वरचं थोडंसं सुकलं ना की याला थोडंसं असं तेलाने ग्रीस करा. पहा किती सुंदर कलर दिसत आहे आणि शक्यतो हा दोन्ही बाजूनी भाजून घ्या कारण आपण दुधी भोपळा कच्चाच घातलेला आहे. थोडंसं तेल सोडत अगदी क्रिस्पी कुरकुरीत करा. अगदी छान क्रिस्पी लागतो, अगदी सुंदर लागतो. म्हणजे तुमची मुलं अगदी आवडीने टिफिनमध्ये हा डोसा खातील. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे याच्यामध्ये. पाहू शकता किती टेम्प्टिंग दिसत आहे. जेवढा दिसतो तेवढाच टेस्टी पण लागतो. या पावसाळ्यामध्ये अगदी काहीतरी चमचमीत खायचं झालं तर पटकन ही रेसिपी होते. अगदी सकाळी 2 तासात तांदूळ किंवा डाळी भिजवून सुद्धा हा पटकन नाश्ता तुम्ही करू शकता आणि जेवढा पौष्टिक तेवढाच हेल्दी एकदम टेस्टी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नक्की सर्वांसोबत शेअर करा आणि ही चटणीची रेसिपी एकदा नक्की करून पहा. ही घरामध्ये सर्वांना आवडेल आणि ही चटणी फ्रिजमध्येही टिकली जाते. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.